नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 साठी आपली लेक्चर सिरीज चालू आहे. 28व्या सुधारित आवृत्तीमधून नेक्स्ट मंथ मध्ये आपली एक्झाम आहे. तर याच्यासाठी आपण 28व्या आवृत्तीमधून लेक्चर सिरीज घेत आहोत. एमपीएससी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर पहिला संपूर्ण तयारी. पुस्तक तुम्हाला कुठे मिळेल? पुस्तक तुम्हाला kesagar.com या वेबसाईटवरती मिळेल. केसागर ऑनलाईन ही आपली वेबसाईट बंद आहे. इथे तुम्हाला 20% डिस्काउंट मिळत आहे. प्लस तुम्हाला जर तुम्ही कविता 05 हा माझा कोड वापरला तर तुम्हाला 5% डिस्काउंट एक्स्ट्रा मिळून जाईल. तर माझा कोड नक्की यूज करा. पुस्तकं मागवताना जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा अदर काही तुम्हाला जर डाऊट असतील अभ्यासाबद्दल पुस्तकांबद्दल तर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता. ठीक आहे. आपले लेक्चर डेली संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह असतात, पण थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेममुळे मी सध्या रेकॉर्डेड लेक्चर टाकते. 1-2 दिवसात आपले लाईव्ह लेक्चर पुन्हा स्टार्ट होतील पहिल्यासारखे. तर फ्री लेक्चर आहेत. जे कोणी तुमचे मित्रमैत्रिणी आहेत जे राज्यसेवा देणारे आहेत तर त्यांच्यापर्यंत लेक्चरच्या लिंक नक्की शेअर करा. आतापर्यंत आपण प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, जिओग्राफी, पर्यावरण आणि पॉलिटीचा बराचसा भाग बघितलेला आहे. पॉलिटीचेच लेक्चर आपले चालू आहेत. कंटिन्यू करूया. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं बघा. तर आपण पॉलिटीसाठी आधी रेफरन्स बुक बघूया. नवीन कोणी विद्यार्थी असतील तर बघून घ्या. इंडियन पॉलिटीसाठी तुम्हाला यम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वापरायचंय. पुस्तक तुम्हाला केसागरच्या वेबसाईटवरती मिळून जाईल. अमेझॉन, फ्लिपकार्ट, त्याच्यानंतर बुक स्टोअर इथं पण तुम्हाला पुस्तकं मिळून जातील. ठीक आहे. सोबतच आपण हे वालं पुस्तक वापरतो लक्ष्मीकांत सरांचं, पण जे गव्हर्नन्स इन इंडिया पुस्तक आहे ते आपण पुस्तक वापरायला विसरतो. म्हणजे आपल्याला काय वाटतं की आपण मेन्सला जेव्हा जाऊ तेव्हा हे पुस्तक वापरू, पण असं करू नका. तुम्ही आत्तापासूनच हे पुस्तक पण वापरायला लागा. कारण इथं जे काही कंटेंट तुम्हाला दिलेलं आहे 2020 पासूनचे पेपर काढून बघा. पेपरचा पॅटर्न बदललेला आहे. 20, 21, 22, आता 23चं तर परीक्षेचं स्वरूपच चेंज झालेलं आहे. तर सांगण्याचा उद्देश काय, रेफरन्स बुक जास्तीत जास्त वापरा, चांगले वापरा. आता ही जी केसागरची पुस्तकं आहेत याच्या बाहेर क्वेश्चन जातच नाहीत, लक्षात घ्या. पण आपण चुकतो कुठं, आपण फक्त एकच पुस्तक वापरतो. तर असं नाही केलं पाहिजे. आता भारतीय प्रशासन, जे विद्यार्थी आता 2023 साठी एक्झाम द्यायचा विचार करतात, समजा त्या विद्यार्थ्यांनी पॉलिटी ऑप्शनल त्यांचा ठेवला तर ही पुस्तकं तुम्हाला सगळी उपयोगी पडणारच आहेत. भारतीय राज्यघटना आणि राजकारण हे पुस्तक महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात आहे, तर हेही पुस्तक इम्पॉर्टंट आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीही काही पॉलिटीची पुस्तकं आहेत. तुम्ही वेबसाईटवरती बघून तुम्हाला जे हवं ते पुस्तक घेऊ शकता. ठीक आहे. चला, आपण कुठपर्यंत आलो होतो बघा. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलंय, बराचसा भाग आपण कंप्लीट केलेला आहे. कायदे मंडळ, याच्यामध्ये लोकसभा, राज्यसभा, संसदेचे अधिकार आणि कामं, बरोबर. तर आपण संसदेचे आर्थिक अधिकार बघितले होते, कार्यकारी अधिकार सुद्धा आपण बघितलेले होते. ठीक आहे. आता इथं तुम्हाला संसदेचा एक अधिकार मिळतो, तो म्हणजे घटना दुरुस्ती विषयक अधिकार. लक्षात घ्या, तुम्हाला घटना दुरुस्ती हा एक सेपरेट टॉपिक आहे, बरोबर. खूप छान टॉपिक आहे आणि त्याच्यावरती आयोग क्वेश्चन विचारतं सुद्धा. ओके. आता याच्यावरती क्वेश्चन विचारतं म्हणजे या टॉपिक मध्ये विचारण्यासारखं भरपूर आहे. इथं तुम्हाला संविधानातल्या घटना दुरुस्त्याही विचारू शकतात, किंवा आपल्याला घटना दुरुस्ती कशी केली जाते, कशा प्रकारे केली जाते हे देखील विचारलं जाऊ शकतं. तर बघा, भारताची जी राज्यघटना आहे तर या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर आपल्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेचा आहे, बरोबर. हा पॉइंट तुम्ही समजून घ्या. मी याला 1 नंबर देते. संसदेला हा अधिकार दिलेला आहे, बरोबर. आता तुम्हाला घटना दुरुस्ती विधेयकाबद्दल क्वेश्चन येतात, हो की नाही. घटना दुरुस्ती विधेयक, धन विधेयक म्हणजे काय, त्याच्यानंतर वित्त विधेयक म्हणजे काय, अशा प्रकारे. तर तुम्हाला घटना दुरुस्तीची प्रक्रिया कशी असते, बरोबर, इम्पॉर्टंट आहे, हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. तर
पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की संविधानात बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला, बरोबर. कोणत्या कलमानुसार संसद घटनादुरुस्ती करू शकते? म्हणजे आर्टिकल्स आले, बरोबर. आता संविधानात बदल करण्याचा अधिकार किती प्रकारे आहे? हे सगळे पॉइंट आपल्याला कुठे कव्हर करायचे? घटनादुरुस्ती या टॉपिक मध्ये. हा टॉपिक तुम्हाला कुठे मिळून जाईल? हा टॉपिक तुम्हाला लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये इन डिटेल मिळून जाईल, बरोबर. तर लक्षात घ्या, आता राज्यघटनेमध्ये दुरुस्ती का केली जाते? पहिली गोष्ट मी तुम्हाला थोडस बॅकग्राऊंड सांगते याच्या पाठीमागचं. तर जे एक काळ बदलत असतो, बरोबर. तर बदलत्या काळाची जी गरज आहे ती ओळखली पाहिजे आणि त्याच्यानुसार परिस्थिती बदल होतात. त्या बदलांना, गरजांना अनुरूप असे बदल पुन्हा आपल्याला इकडे करावे लागतात, बरोबर. त्याच्यामुळे राज्यघटनेमध्ये बदल केले जातात आणि तो अधिकार संसदेला दिलेला आहे. म्हणजे आपले जे घटनाकार होते, घटनाकारांनी भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत कलमांमध्ये बदल करण्याची सुविधा काय केली? उपलब्ध करून दिली. असं नाहीये की आपली घटना अजिबातच म्हणजे चेंज होऊ शकत नाही. आपली घटना जास्त ताठरही नाहीये, जास्त लवचिकही नाहीये, दोन्हीचा संगम आहे. म्हणजे सहजासहजी तुम्ही बदल करू पण शकत नाही आणि सहजासहजी तुम्ही बदल करू पण शकता, अशी काही तरतुदी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत, ठीक आहे. आता भारताच्या राज्यघटनेत बदलत्या परिस्थितीला अनुरूप बदल करण्याची परमिशन आहे, त्यालाच म्हटलं जातं घटना दुरुस्ती. समजलं? मी तुम्हाला आणीबाणीबद्दल पण सांगितलं. तर इथं तुम्हाला काही शब्द येतात, ते टॉपिक जर थोडेसे महत्वाचे असतील तर मी तुम्हाला एक्सप्लेन करते, ओके. तर भारताची घटना दुरुस्ती पद्धती कशी आहे जर तुम्हाला विचारलं तर खूप सोपी पण नाही, खूप अवघड पण नाही. म्हणजे भारतीय घटना खूप ताठर पण नाही, खूप लवचिक पण नाही. हा पहिला मुद्दा, बरोबर. सेकंड बघा, घटना दुरुस्तीची जी तरतूद आहे, आता इथं तुम्हाला मी थोडस एक्स्ट्रा सांगते. कलम लक्षात ठेवायचं. कलम, कोणत्या कलमानुसार घटना दुरुस्ती केली जाते? कलम 368, ओके. भाग कोणता? संविधानातला भाग 20. हे छोटे छोटे पॉइंट आहेत पण सतत विचारले जातात. भाग 20 मधील कलम 368 मध्ये तुम्हाला संसदेला असलेला घटना दुरुस्तीची पद्धत आणि अधिकार दिलेला आहे, ओके. क्लिअर? मग आता हे 368 झालं. मग तुम्हाला कलम 368(1) नुसार संसदेला घटनेतील कोणत्याही तरतुदीमध्ये भर घालणं, बदल करणं, काढून टाकणं या मार्गांनी कलमात सांगितलेल्या पद्धतीनुसार सुधारणा करण्याचा अधिकार आहे. कोणत्या मार्गांनी? तरतुदीमध्ये भर घातली, तरतुदीमध्ये बदल केला, तरतूद काढून टाकली, ओके. क्लिअर? इथेपर्यंत सर्वांना समजतं? 368, 368(1) विसरू नका. आता इथं तुम्हाला आणखी एक महत्वाची केस विचारली जाते. कोणती केस आहे? केशवानंद भारती केस. केशवानंद भारती केस. तुम्ही म्हणाल की मॅडम आता इथं मध्येच का बरं केशवानंद भारती केस तुम्ही सांगता? तर केशवानंद भारती केसमध्ये एससीने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने निकाल काय दिला? तर इथं निकाल दिला की संसद घटना दुरुस्ती करू शकते, बरोबर. पण संसदेने घटना दुरुस्ती करताना काय करायचंय? घटनेचं जे मेन स्ट्रक्चर आहे, जी मूलभूत संरचना आहे, त्याच्यामध्ये बदल करायचे नाही, ओके. हे तुम्हाला समजलं पाहिजे, ठीक आहे. घटना दुरुस्तीची जी पद्धत आहे, इथं कलम 368 बघितलं, इथं 368(1) बघितलं. आता आपण बघतोय कलम 368(2). कलम 368(2) मध्ये काय दिलंय? घटना दुरुस्तीची पद्धत तुम्हाला दिली. हे तिन्ही आर्टिकल लक्षात ठेवा. 368, 368(1), 368(2). 368(2) मध्ये तुम्हाला घटना दुरुस्तीची पद्धत दिली. काय आहे पद्धत? याच्यावरती खूप सारे क्वेश्चन येतात. ओरली ऐका, ठीक आहे. घटना दुरुस्तीची सुरुवात जी आहे ती तुम्हाला, तुम्ही म्हणाल की मॅडम खरंच तुम्ही जे पॉइंट सांगताय ना त्याच्यावरती सतत आयोगाने क्वेश्चन विचारले.
तर घटना दुरुस्तीची जी सुरुवात आहे ना, तर ती सुरुवात संसदेच्या कोणत्याही सभागृहात, कोणतंही सभागृह म्हटलं, कोणत्याही सभागृहात संबंधित विधेयक, जे काही विधेयक तुम्ही मांडणार आहेत, कोणत्याही सभागृहात मांडून करता येईल. बरोबर. मग राज्य विधिमंडळामध्ये मांडता येतं हेही तुम्हाला विचारलं जातं. नाही, असं विधेयक राज्य विधिमंडळात मांडता येत नाही. ठीक आहे. सेकंड पॉइंट आयोगाने विचारलेला आहे तुम्हाला की मंत्र्याला किंवा खाजगी सदस्याला विधेयक मांडता येईल का? येतं. बरोबर. मग मंत्री असू दे किंवा खाजगी सदस्य असू दे, एक्झाम मध्ये काय देतात, सॉरी, फक्त मंत्री देतात किंवा फक्त खाजगी सदस्य देतात. तर असं नाहीये, मंत्री आणि खाजगी सदस्य दोघांना पण मांडता येतं. आणि इथं प्रेसिडेंटची परमिशन महत्वाची नसते, राष्ट्रपतीची पूर्वसंमती घ्यायची गरज पडते का? अजिबात नाही पडत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे जे विधेयक मांडलं जातंय, घटना दुरुस्ती विधेयक, दोन्ही सभागृहामध्ये कसं पाहिजे, विशेष बहुमताने संमत झालं पाहिजे. तुम्हाला साधं बहुमत, विशेष बहुमत, प्रभावी बहुमत, बहुमत, विशेष बहुमताने काय झालं पाहिजे, संमत झालं पाहिजे. बरोबर, हे लक्षात ठेवा. आता काही विद्यार्थी असतात जे फक्त वाचतात, शब्दांचे अर्थ समजून नाहीत घेत. मग एखादा विद्यार्थी म्हणजे की मॅडम विशेष बहुमत म्हणजे काय? त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि त्या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान 2/3 इतक्या सदस्यांच्या बहुमतानं संमत होणं गरजेचं असतं. याला आपण म्हणतो विशेष बहुमत. समजते का? बरोबर. इथे काय काय लक्षात ठेवायचं, विशेष बहुमत, 2/3 मतदान करणारे आणि उपस्थित असलेले. दोन्ही सभागृहामध्ये विधेयक कसं पाहिजे, स्वतंत्ररित्या पारित झालं पाहिजे. का बरं स्वतंत्ररित्या म्हणतोय आपण, विधान आणि कारांमध्ये विचारू शकतात की नाही. कारण का, घटना दुरुस्ती विधेयकासाठी जॉईंट संयुक्त बैठकीची तरतूद नाही. कलम 108, कलम 108 संयुक्त बैठकीची तरतूद. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर घटना दुरुस्ती विधेयक जे आहे, घटनेतील संघराज्य तरतुदींमध्ये बदल होणार असेल तर, फेडरल प्रोव्हिजन मध्ये जर बदल होणार असेल, लक्षात घ्या. तर तुम्हाला मी एक नवीन पॉइंट सांगते, हा पॉइंट तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे किंवा जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर लक्षात ठेवायचं. काय दिलंय बघा पॉइंट तुम्हाला. पॉइंट तुम्हाला दिलेला आहे की घटना दुरुस्ती विधेयक मात्र घटनेतील संघराज्य तरतुदीमध्ये बदल करणार असेल, फेडरल प्रोव्हिजन मध्ये काहीतरी बदल होत आहेत त्या विधेयकामुळे, तर ते विधेयक राष्ट्रपतींपुढे, असे पॉइंट आयोग विचारतं बरं का. राष्ट्रपतींपुढे काय केलं जातं, सादर केलं जातं. बरोबर. सादर करण्यापूर्वी पण निम्म्या राज्याच्या विधिमंडळाने साध्या बहुमताने त्याला काय केलं पाहिजे, समर्थन देणं आवश्यक असतं. आणि जर दोन्ही सभागृहामध्ये विधेयक पारित झाल्यानंतर आवश्यक असल्यास राज्य विधानमंडळाचं समर्थन घेतल्यानंतरच राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पुढे पाठवलं जातं. ठीक आहे. आता इथून पुढची पण प्रोसिजर आहे की राष्ट्रपतींना विधेयकाला काय म्हणतात, परमिशन देणं बंधनकारक असतं का, जर बंधनकारक असेल तर कोणत्या घटना दुरुस्तीनं बंधनकारक झाले, वगैरे वगैरे. ठीक आहे, हे सगळं मी तुम्हाला रेफरन्स बुक मध्ये सांगते आणि हे सगळं तुम्हाला करायचं सुद्धा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता इथं काय दिले बघा, संसदेचा अधिकार आहे घटना दुरुस्ती विधेयक दोन्ही सभागृहात एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने संमत होणं काय असतं, आवश्यक असतं. ठीक आहे. पुढचा पॉईंट काय दिलाय बघूया टोप्यामध्ये आपण. याच्याशिवाय घटनेच्या काही तरतुदीमध्ये बदल करण्यासाठी संसदेच्या मान्यतेबरोबरच, आताच मी तुम्हाला सांगितलं की नाही,
संसदेच्या मान्यतेसोबतच निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्याच्या मान्यतेची आवश्यकता. ओके, तर हे प्रकार आहेत. साधं बहुमत, विशेष बहुमत आणि संसदेच्या विशेष बहुमताने सोबत निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने. क्लिअर आहे का बघा इथपर्यंत? आता हे सगळे पॉइंट मी तुम्हाला डिस्कस करत नाही. आपला जो मेन मुद्दा आहे याच्यामधला ठोकळ्यामधला तोच आपण पुढं कव्हर करूया. ओके, चला इतर अधिकार काय आहेत बघा. आपण काय करतोय, आपण संसदेचे कायदेविषयक अधिकार बघितले, आपण संसदेचे आर्थिक अधिकार बघितले, कार्यकारी अधिकार बघितले, बरोबर. त्याच्यानंतर आपण घटना दुरुस्ती विषयक अधिकार बघितले. आता आपण इतर अधिकार बघतो. इतर अधिकारामध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या निर्वाचन मंडळात संसदेतील निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. हे मी तुम्हाला काल पण सांगितले. उपराष्ट्रपतीची निवड कोणाकडून केली जाते? संसदेकडून केली जाते. याला स्टार्ट करू. उपराष्ट्रपतीची निवड संसदेकडून केली जाते, बरोबर. भारताच्या राष्ट्रपतींवर महाभियोगाचा खटला चालवून त्यांना पदच्युत करण्याचा संसदेला अधिकार आहे. हे तुम्हाला काल पण सांगितलं तुम्ही की कोणत्या कारणासाठी भारताच्या राष्ट्रपतींवर महाभियोगाचा खटला चालवला जातो. ओके, लक्षात ठेवा. आता भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, SC चे न्यायाधीश, मुख्य निर्वाचन आयुक्त, महालेखापाल इत्यादी पदाच्या पदाधिकाऱ्यांना विशिष्ट प्रकारे पदच्युत करण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे? संसदेला आहे. काय म्हटलंय त्यांनी इथं बघा, त्यांनी इथं म्हटले की विशिष्ट प्रकारे, म्हणजे प्रत्येकाची प्रोसिजर वेगळी आहे. विशिष्ट प्रकारे. ओके, भारताचे राष्ट्रपती, सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्य निर्वाचन आयुक्त, महालेखापाल. इथं तुम्हाला हाही क्वेश्चन येऊ शकतो की खालीलपैकी कोणकोणत्या पदांना म्हणण्यापेक्षा पदाधिकाऱ्यांना पदच्युत करण्याचा अधिकार संसदेला आहे. तर तुम्हाला माहित पाहिजे, उपराष्ट्रपती आहेत, सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, मुख्य निर्वाचन आयुक्त आहेत, महालेखापाल आहेत. तर हे सगळं आपलं तोंडपाठ पाहिजे. इथं अवघड काहीच नाहीये. संसदेचे सभासद कोण असतात? लोकप्रतिनिधी असतात. साधे साधे पॉइंट आपल्याला येत नाहीत. लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांचे प्रतिनिधी. काय करतील मग? लोकांची कामं करतील, लोकांचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नांना वाचा फोडतील, लोकांच्या काही अडीअडचणी आहेत त्या सरकारच्या समोर मांडणं, निदर्शनास आणून देणं, ही सगळी कामं कोण करतात? लोकप्रतिनिधी करतात, लोकांचे प्रतिनिधी. लक्षात ठेवा, ठीक आहे. चला, तर हे झाले आपले संसदेचे अधिकार आणि काम. आता याच्यामध्ये बघा, फक्त घटना दुरुस्तीबद्दल मी जे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे ती इन्फॉर्मेशन पूर्ण दिलेली नाहीये. तुम्ही काय करायचंय, रेफरन्स बुक घ्यायचं, रेफरन्स बुक मधून शंकरी प्रसाद खटला, केशवानंद भारती खटला, हे सगळे खटले वाचून घ्यायचे. जेवढं काही कंटेंट आहे तेवढं सगळं कंटेंट तुम्हाला करावं लागणार आहे. तर ठीक आहे. तर बघा, पुढे आहे न्याय व्यवस्था, बरोबर. न्याय व्यवस्थेमध्ये आपण पहिल्यांदा काय बघतो? सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय टॉपिक आहे का? सेपरेट टॉपिक आहे, बरोबर. भारताचे सर्वोच्च न्यायालय किंवा भारतीय न्याय व्यवस्थेमधला पहिला पॉइंट आहे सर्वोच्च न्यायालय. लक्षात घ्या, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, याच्यानंतर शासन व्यवस्थेचा महत्वाचा भाग कोणता? न्याय व्यवस्था. न्याय व्यवस्था लक्षात ठेवा बरं का. न्याय व्यवस्था, न्याय व्यवस्था काय करते? कायद्याचा अर्थ स्पष्ट करते, समाजामध्ये नियमाचे, कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्याला शिक्षा देऊन न्याय देण्यासाठी योग्य अशी पद्धती असणं गरजेचं आहे, बरोबर. घटनात्मक तरतुदींचा अर्थ लावायचा आहे, त्याचं काम सुद्धा या न्यायमंडळाला करावं लागतं. ओके, लोकशाही समाज आहे, त्याच्यामध्ये समाजाच्या चौकटीला महत्वाचं स्थान असतं.
न्यायमंडळ त्याला बळकटी देतं. भारतीय संघराज्य आहे दुहेरी शासन पद्धती, बरोबर, पण न्याय व्यवस्था कशी आहे? न्याय व्यवस्था एकात्म आहे. तुम्हाला भारतीय राज्यघटनेची एकात्म वैशिष्ट्य विचारली जाऊ शकतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं न्यायव्यवस्था एकेरी आहे, दिलेलंच आहे की बघा, कोपऱ्यामध्ये पण दिले. स्वतंत्र न्यायमंडळाची निर्मिती, घटनेने संपूर्ण देशाकरता एकच न्यायव्यवस्था, बरोबर, सुप्रीम कोर्ट. सर्वोच्च न्यायालय हे न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी असलेले न्यायालय, आत्ताच आपण बोलू. साहजिकच त्याला आपण भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय आहे असं म्हणतो, बरोबर, अपिलाचे अंतिम न्यायालय. ठीक आहे. आता सर्वोच्च न्यायालयाची रचना, उच्च न्यायालयाची रचना आणि जी काही खालची छोटी छोटी न्यायालय असतात, तर त्याची रचना आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सर्वोच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश याला स्टार करा आणि त्यांच्या मदतीसाठी काही इतर न्यायाधीश. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता का की सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या फिक्स नाही. लक्षात घ्या, सध्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मान्य संख्या किती आहे? मुख्य न्यायाधीशासह 34, 1+33. आता हे करंट अफेअर्स मध्ये इतकं विचारत आहे कारण बदलल्या जातात गोष्टी, पण तुम्हाला हा रिसेंट मध्ये जर कुठल्या एखादी पोस्ट रिकामी झाली, तिथं नवीन पर्सन आलाय, त्याच्याबद्दल विचारू शकता. ठीक आहे, तर इथं हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा. सध्या सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशासह एकूण 32 न्यायाधीश आहेत, असं इथं तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती. कोण करतं? राष्ट्रपती करतात. ओके, मग याच्यासाठी आता तुम्ही म्हणाल की मॅडम याला स्वातंत्र्यपूर्व काळातील एक व्यवस्था पार्श्वभूमी आहे. जेव्हा आपण टॉपिक शिकू तेव्हा टॉपिक मध्ये तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे की बाबा सर्वोच्च न्यायालयामध्ये ब्रिटिश काळात 861च्या कायद्यानुसार, बरोबर, तर 61च्या कायद्यानुसार मुंबई, मद्रास, कोलकाता, लाहोर, अलाहाबाद, पटना या ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले. हो की नाही? आणि सर्व न्यायालयांच्या वरती सुप्रीम कोर्ट. इंग्लंड मधील कोण होतं? प्रिव्ही काउन्सिल होतं. क्लिअर? 35च्या कायद्यानुसार फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना झाली. त्यानंतर 1950ला फेडरल कोर्ट ऑफ इंडियाच्या जागी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कुठे केली? दिल्ली येथे केली. तर ही सगळी नावं लक्षात ठेवा. आयोग तुम्हाला अशा प्रकारची नावं विचारू शकतं, लक्षात घ्या. आता इथं पात्रता दिलेली आहे तुम्हाला बघा, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्ती होणारी व्यक्ती भारताचा नागरिक असला पाहिजे, असलीच पाहिजे, असलीच पाहिजे, च जरी लागलं तरी बरोबर आहे, बरोबर. आता हे जे न्यायाधीश आहेत यांनी उच्च न्यायालयात आधी 5 वर्ष फक्त न्यायाधीश म्हणून काम केलेलं असावं. सर्वोच्च उच्च न्यायालयात किमान 10 वर्ष वकिली तरी केलेली असावी. आणि सर्वात महत्वाचं, राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती निष्णात कायदे पंडित असावी. ओके, क्लिअर? पुढे जाऊया. एक किंवा अनेक उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून 5 वर्ष सलग काम केलेले असले पाहिजे. त्याने किंवा तिने अनेक उच्च न्यायालयात मिळून 10 वर्ष सलग वकिली केलेली असली पाहिजे. आणि राष्ट्रपतींच्या मध्ये तो कायदे पंडित पाहिजे. ठीक आहे, ही झाली पात्रता. पुढे तुम्हाला काय दिले बघा, कार्यकाळ दिले आहे. कार्यकाळावरती क्वेश्चन येतो 65 वर्ष. कार्यकाळ तुम्हाला सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय सोबत विचारतात. लोकसेवा आयोग, राज्यसभा, हा ते पण तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे, बघा कार्यकाळ काय दिलाय तुम्हाला. सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांच्या नियुक्तीपासून सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत म्हणजे 65 वर्षापर्यंत पदावर काम करू शकतात. पद रिक्त होते, कशामुळे होते? एक तर राजीनामा दिला म्हणून होते, घटनाबाह्य वर्तन किंवा अकार्यक्षमता आणि न्यायाधीशाचा मृत्यू झाल्यावर होतं, बरोबर. न्यायाधीशांना पदावरून दूर करायचंय. कलम कोणता आहे? कलम 124.
6 बरोबर. हा, तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर नेमणूक झालेल्या व्यक्तीला शपथ किंवा प्रतिज्ञा राष्ट्रपती किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीमार्फतच दिली जाते. पहिला पॉइंट लक्षात ठेवा बरं का, लक्षात आहे का बघा. सेकंड आहे, शपथेमध्ये कशाचा समावेश असतो? खरी श्रद्धा, निष्ठा, सार्वभौम एकात्मता, पदाची कामं करणं यथापूर्वक, संविधान आणि कायदा उन्नत करणं. ओके, इथं पदच्युतीमध्ये काय दिले बघा, गैरवर्तन, अकार्यक्षमता, हे आपण बघितलंय. काय केलं जातं याच्यासाठी? ठराव संमत केला जातो. तो सदस्य संख्येच्या बहुमताने आणि उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने. एक्झाम मध्ये चुकवण्यासारखे शब्द हेच असतात, लक्षात घ्या. बहुमताने आणि विशेष बहुमत. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वेतनात त्यांच्या कार्यकाळात नुकसान म्हणजे त्यांचे वेतन व भत्ते वगैरे बदलता येत नाहीत, फिक्स असतात. तर इथे तुम्हाला दिले, लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन. विचारतील का एक्झाम मध्ये? अजिबात नाहीत विचार. तर काही पॉइंट्स आहेत खाली ठोकळ्यामध्ये छान, ते विचारतील. इथे जस्ट तुम्हाला हे दिलेलं आहे. तर हे झाले आपले पॉइंट. पुढचा पॉइंट आपण बघूया. सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र. याला करा IMP, इम्पॉर्टंट पार्ट, जो एक्झाम मध्ये विचारला जातो. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राची विभागणी. किती प्रकारामध्ये? 3 प्रकारामध्ये, लक्षात ठेवा. तर सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्र, पहिला अधिकार आहे प्रारंभिक अधिकार क्षेत्र, दुसरा आहे पुनर्निर्णयात्मक, तिसरा आहे सल्लादायी अधिकार क्षेत्र, आणि पुढे न्यायालयीन पुनरावलोकन. त्याच्यावर आता फार क्वेश्चन येतात, तर लक्षात घ्या. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये 3 प्रकारच्या वादांचा अंतर्भाव होतो. कोणते 3 प्रकारचे वाद? भारत सरकार व एक किंवा अधिक घटक राज्य यांच्यातील वाद. सर्वोच्च न्यायालयाचं जे प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या वादांचा अंतर्भाव, लक्षात ठेवा बरं का. एक आहे भारत सरकार व, हे आपण घेऊया भारत सरकार विरुद्ध 1/2 घटक राज्य एका बाजूला, बरोबर, 1/ अधिक घटक राज्य दुसऱ्या बाजूला, यांच्यातील वाद. 2 किंवा अधिक घटक राज्यातील आपापसातील वाद. हे सगळं कधी आहे? प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये. ओके. घटनेच्या 32व्या कलमानुसार, कितवं कलम? कलम 32. बघा, कलम लक्षात ठेवा. 32व्या कलमानुसार मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी बंदी प्रत्यक्षीकरण बघितले, आपण बघितलेलं आहे. याला 1 नंबर द्या. परमादेश, प्रतिषेध, अधिकार पृच्छा, उत्प्रेक्षण यांच्यासारखे आदेश करण्याचा अधिकार कोणाला आहे? सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला आहे, बरोबर. याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे सगळं मी तुम्हाला शिकवलं की नाही पाठीमागच्या लेक्चरमध्ये, लेक्चर बघून घ्या. हे झालं प्रारंभिक अधिकार क्षेत्र. प्रारंभिक अधिकार क्षेत्रावरती क्वेश्चन येतात का? येतात. तिथं पुन्हा आठवत बसू नका प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे काय. याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र. बघा, पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो सर्वोच्च न्यायालयाच्या पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्रात पण 3 प्रकारचे खटले येतात. जसं वरती 3 प्रकारच्या वादांचा अंतर्भाव आपण बघितला, तसंच तुम्हाला पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्रामध्ये तीन प्रकारचे खटले येतात असं दिलंय. तुम्ही म्हणाल मॅडम हे सगळं विचारलं जातं का? विचारलं जातं. माझ्या माहितीनुसार तर प्रारंभिक अधिकार क्षेत्रावरती आयोगाने खूप सारे क्वेश्चन विचारले त्याच्या आधी. तर पुन्हा निर्णय देण्याचं जे अधिकार क्षेत्र आहे ना, त्याच्यामध्ये काय येतं बघा, घटनेचा अर्थ लावायचा. जे काय आपल्या घटनेमध्ये दिलंय त्याचा अर्थ लावायचा. दिवाणी खटले, फौजदारी खटले मी आधी पण शिकवलेलं आहे तुम्हाला. तर एखादा दिवाणी खटला, ज्या दिवाणी खटल्यात कायद्याचा महत्वाचा प्रश्न अंतर्भूत आहेत, असे खटले येतात पुनर्निर्णयात्मक मध्ये.
फौजदारी खटले, कनिष्ठ न्यायालय आहे, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय फिरवलाय. कोणी फिरवला? HC न फिरवला आणि आरोपीला फाशीची शिक्षा दिली असेल तर पुन्हा निर्णय झाला की नाही, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय फिरवला आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे की समजा कनिष्ठ न्यायालयातला एखादा खटला आहे, XYZ खटला आहे, तो खटला हायकोर्टानं काय केलं, स्वतःकडे चालवायला घेतला आणि आरोपीला फाशीची शिक्षा दिली. तर ते कशामध्ये येतं? ते येतं पुनर्निर्णयात्मक मध्ये. लक्षात ठेवा, एखाद्या खटला सुप्रीम कोर्टाकडे अपील करण्यायोग्य आहे असा दाखला कुणी दिलाय? हायकोर्टाने दिलाय. तर अशा खटल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करता येतं. सोपं आहे की नाही? सोपं आहे, पण वारंवार आयोगाने विचारलेला आहे, म्हणून आपल्याला हा भाग सतत रिवाइज करायचा. तर हे झालं आपलं प्रारंभिक अधिकार क्षेत्र, पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र आणि आता तुम्हाला विचारलं इथं सल्लादायी अधिकार क्षेत्र. विचारलं नाही, सॉरी सांगितलं. तर सल्लादायी अधिकार क्षेत्र काय असतं? आता नावावरनं थोडी आयडिया तुम्हाला आली असेल की सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये सल्लादायी अधिकार क्षेत्राचा समावेश आहे. मग जर असेल तर इथं तुम्हाला एक कलम सांगितलंय, राज्यघटना 143वा कलम. जर सर्वोच्च न्यायालयाने मत घेण्या इतका सार्वजनिक महत्वाचा असा कायद्याचा प्रश्न निर्माण झाला, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला सल्ला मागायचा आहे अशी काहीतरी सिच्युएशन निर्माण झाली, बरोबर. राज्यघटना कोणत्या कलमानुसार? 143, कलम 143. तर 143व्या कलमान्वये जर सर्वोच्च न्यायालयाचे मत घेण्या इतका, म्हणजे की इथं सर्वोच्च न्यायालयाचं मत घ्यावंच लागतं असा कायद्याचा प्रश्न आहे, पण कसा आहे? सार्वजनिक आहे, बरोबर. किंवा निर्माण होण्याची शक्यता आहे असं कुणाला वाटलं पाहिजे? असं वाटलं पाहिजे आपल्या प्रेसिडेंट साहेबांना, राष्ट्रपती, बरोबर. मग अशा प्रसंगी राष्ट्रपती तो विचारासाठी काय करतील? सुप्रीम कोर्टाकडे सोपवतात आणि ते न्यायालय त्या प्रश्नाबाबतचं आपलं मत कुणाला कळवतात? मग राष्ट्रपतींनाच कळवतात, कारण राष्ट्रपतींनी काय केले? त्यांच्याकडे सोपवलेलं आहे. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. हे थोडंसं क्लीन करूया आपण आणि मग आपण काय करूया, पुढचा भाग कंटिन्यू करूया. तर ही झाली सुरुवात. आता सर्वोच्च न्यायालयाचं जे मत आहे ते बंधनकारक असेल की नाही याचा घटनेमध्ये उल्लेख नाही. म्हणजे तुम्हाला इथं सल्लादायी अधिकार क्षेत्र दिसतंय, राष्ट्रपती सल्ला मागतात ते पण दिसतंय, पण सुप्रीम कोर्टाने दिलेला सल्ला कंपल्सरी आहे का, राष्ट्रपतींवर बंधनकारक असेल की नाही याच्या बाबत आपली घटना काहीच सांगत नाही. त्याच्यामुळे क्वेश्चन विचारला जातो. पण सुप्रीम कोर्ट राष्ट्रपतींना केवळ सल्ला देत असते हे विचारात घेतल्यानंतर फक्त सल्लाच आहे ना, तो सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक नाही हे स्पष्टच होतं. मग जर बंधनकारक नसेल तर तुम्ही काय म्हणाल? घटनेमध्ये उल्लेखच नाहीये, बरोबर. क्लिअर. सेकंड पॉइंट बघा, सार्वजनिक महत्वाच्या कोणत्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घ्यायचा? हा पॉइंट छान आहे बघा. आपण काय बोललो? सार्वजनिक प्रश्नावर. आता कोणता प्रश्न सार्वजनिक आहे, कोणता प्रश्न सार्वजनिक नाही हे इथं कळलं पाहिजे. मग हे सर्वस्वी कोण ठरवतं की बाबा हा सार्वजनिक आणि महत्वाचा प्रश्न आहे, इथं आपल्याला सुप्रीम कोर्टाचा सल्ला घ्यावा लागतोय? हे ठरवतात राष्ट्रपती किंवा प्रेसिडेंट. ओके, राष्ट्रपती. दुसरी बाजू अशी सांगता येईल की राष्ट्रपतींनी विचारणा केलेल्या प्रत्येक प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने सल्ला दिलाच पाहिजे असं काही बंधन नाहीये. सर्वोच्च न्यायालय नकार पण देऊ शकतं. याचा अर्थ असा की राष्ट्रपतींनी विचारणा केलेल्या एखाद्या प्रश्नावर सल्ला किंवा मतप्रदर्शन करण्यास न्यायालय, सुप्रीम कोर्ट नकार देऊ शकतं की आम्हाला याचं काही उत्तर द्यायचं नाही असा नकार देऊ शकतं, डेफिनेटली देऊ शकतं. लक्षात घ्या. तर आतापर्यंत आपण सुप्रीम कोर्टाचा अधिकार क्षेत्र बघत होतो, प्रारंभिक बघितलं, पुनर्निर्णयात्मक बघितलं, सल्लादायी अधिकार क्षेत्र सुद्धा बघितलं. चौथा पॉइंट बघा, ज्यावेळी
घटनापूर्व करार अथवा सनद अथवा तह याच्यामधून अथवा या संदर्भात एखादा विवाद निर्माण झाला असल्यास त्या संदर्भात राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयात सल्ला मागितला असल्यास अशा वेळी तो देणं बंधनकारक असतं. बघा, इथे तुम्हाला 2 सेंटेन्स विचारतील की सुप्रीम कोर्टाचा जो सल्ला घेण्याचा अधिकार आहे, बरोबर, सुप्रीम कोर्टाचा सल्ला घेण्याचा अधिकार, पण कुठं बंधनकारक आहे? सुप्रीम कोर्टाला सल्ला कुठं द्यावाच लागतो, ते नाही म्हणू शकत नाही. हे तुम्हाला इथं दिलंय की घटनापूर्व करार, सनद अथवा तह यांच्या संदर्भात जर एखादा विवाद निर्माण झाला असेल तर त्या संदर्भात राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला मागितलेला सल्ला देणं सर्वोच्च न्यायालयावरती बंधनकारक असतं. बरोबर, म्हणजे अर्थात अशा वेळीही सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवरती मात्र बंधनकारक नसतो. त्यांना देणं बंधनकारक आहे, पण यांना ऍक्सेप्ट करणं बंधनकारक नाही. इथपर्यंत समजले का? बघा, याच्यापेक्षा पण डीप मध्ये आपण सांगू शकतो, पण आता आपल्याला इथं वेळेच्या अभावी थोडस लक्षात घ्या. ठीक आहे. न्यायालयीन पुनरावलोकन 2000 मला वाटते 17, 20, 21, 22 एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन आलेले होते. न्यायालयीन पुनरावलोकनाचा अधिकार. बघा, न्यायालयीन पुनरावलोकनाचा अधिकार हा न्यायमंडळाचा काय आहे? एक महत्वाचा अधिकार. बरोबर, न्यायमंडळाला घटनेचे संरक्षक ही भूमिका बजावणे शक्य होतं. न्यायालयीन पुनरावलोकनाचा अधिकार कोणाचा? न्यायमंडळाचा. आता हा जो अधिकार आहे, या अधिकारामुळे काय होतं? घटनेचे संरक्षक ही भूमिका बजावणं काय होतं? शक्य होतं. त्याचप्रमाणे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या अधिकारशाही प्रवृत्ती जी आहे ना, त्याच्यावरती नियंत्रण पण घालता येतं पुनरावलोकन करून. हे सगळे पॉइंट लक्षात ठेवा. कोणत्याही राज्याचं स्वरूप त्या राज्याने मान्यता दिलेल्या मूलभूत हक्कावरून ठरत असतं. लक्षात घ्या. कोण म्हणतात? हेरॉल्ड लास्की. जोड्या लाव मध्ये विचारलं जाऊ शकतं तुम्हाला, कोणता सेंटेन्स कोणी काढलेला. ओके, क्लिअर. आता इथं तुम्हाला थोडस न्यायालयीन पुनरावलोकनाबद्दल माहिती दिली, ती आपण व्यवस्थित बघूया, व्यवस्थित वाचा, एक्झाम मध्ये विचारण्याचे चान्सेस आहेत. बघा, न्यायालयीन पुनरावलोकनाच्या अधिकाराचे आणखी एक महत्व काय आहे? हा जो अधिकार आहे ना, या अधिकारांच्या आधारे न्यायमंडळ नागरिकांच्या मूलभूत हक्काचं रक्षण करू शकतात. पहिली गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे अनेक देशातील न्यायमंडळांना न्यायालयीन पुनरावलोकनाचा अधिकार देण्यात आला. चांगली गोष्ट आहे की नाही? बरोबर. न्यायालयीन पुनरावलोकनाचा अधिकार याचा अर्थ काय होतो विचारलं जातं. कायदे मंडळाने केलेला कायदा किंवा कार्यकारी मंडळाचा आदेश घटनात्मक तरतुदीशी सुसंगत आहे की नाही हे तपासून पाहण्याचा न्यायालयाला मिळालेला अधिकार. ओके, भारतीय राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालयाला हा अधिकार दिलेला आहे. अधिकार कोणी दिलाय ते पण तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. भारत संघराज्य आहे, बरोबर. आता निमसंघराज्य म्हणतात, अर्धवट संघराज्य म्हणतात, तो भाग वेगळा. पण भारत संघराज्य असल्याने केंद्र सरकार आणि घटक राज्य आपल्या अधिकार क्षेत्राचे उल्लंघन करणार नाहीत याची खबरदारी घेणं काय ठरतं? आवश्यक ठरतं. त्यासाठी न्यायालयाच्या अधिकाराला घटनेनं मान्यता दिली. हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट थोडा तुम्ही क्लिअर करून घ्या. क्लिअर म्हणजे लक्षात ठेवा असं मला म्हणायचंय. बरोबर, अधिकार क्षेत्राचं उल्लंघन नाही झालं पाहिजे. सेकंड पॉइंट बघा, तिथे तुलना केली. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या तुलनेत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचं न्यायालयीन पुनरावलोकनाचे अधिकार कसे आहेत? मर्यादित आहेत का अमर्यादित आहेत? मर्यादित आहेत. आयोग तुम्हाला अमर्यादित देईल. अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय काँग्रेसने केलेला कायदा त्याच्या अधिकार क्षेत्रात येतो की नाही हे तर बघतच, पण त्याचबरोबर तो कायदा उचित वैधानिक प्रक्रियेच्या आवश्यकता पूर्ण करतो का नाही हे पण पाहतं. पण आपल्याकडे तसं आहे का? आपल्याकडे तसं नाही. भारताचे सर्वोच्च न्यायालय मात्र संसदेचा कायदा म्हटलंय, लक्षात घ्या. संसदेचा कायदा घटनात्मक तरतुदीशी सुसंगत आहे का नाही एवढंच पाहू शकतो.
बरोबर. तर हा डिफरन्स आहे. मर्यादित अमर्यादित हे शब्द आयोग तुमच्याकडून वापरू शकतं. आता इथं बघा, न्यायालयीन पुनरावलोकनाचा हा जो अधिकार आहे हा वादग्रस्त ठरलाय. का वादग्रस्त ठरलाय? संसद मूलभूत हक्कांच्या तरतुदीत बदल करू शकत नाही, अशी भूमिका घेतली होती. कोणी? एससी ने घेतली होती, सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. मग तिथं वादाला सुरुवात झाली. तथापि न्यायालयानं आता संसदेचा हा अधिकार मान्य केलाय का? मान्य केलाय. पण संसद घटनेच्या कोणत्याही भागात घटनादुरुस्तीच्या मार्गाने बदल करू शकते, पण मूलभूत रचना तिला बदलता येणार नाही, असं कोणी स्पष्ट केलंय? सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं, सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. ओके. हे एक्झाम मध्ये विचारलेलं आहे ऑलरेडी. मग ऑलरेडी विचारले म्हणून विसरून जायचं का? नाही. हा भाग पुन्हा पुन्हा आयोगाकडून रिपीट होतो. बरोबर. की बाबा मूलभूत रचना बदलता येते का, किंवा बेसिक स्ट्रक्चर बदलता येते का, हे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय का, कधी स्पष्ट केलंय, मग न्यायालयीन पुनरावलोकनाचा आणि याचा काय संबंध आहे, वगैरे वगैरे सगळे पॉईंट. तर इथले जे 3 पॉईंट आहेत, जवळ 3 नाही, सॉरी 5 पॉईंट, हे 5 पॉईंट आपल्या एक्झामच्या दृष्टीने IMP इम्पॉर्टंट. ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे भारतीय संघराज्याचं स्वरूप. संसदीय प्रणाली, अध्यक्षीय प्रणाली, संघराज्य म्हणजे काय, सार्वभौम म्हणजे काय, गणराज्य म्हणजे काय, सगळ्या टर्म आहेत ना, या सगळ्या तुम्ही लक्ष्मीकांत सरांच्या बुकमधून वाचून घ्या. लक्षात घ्या, आपली जी राज्यघटना आहे, आपल्या भारताची जी राज्यघटना आहे, त्यांनी काय केलंय? त्यांनी केलेला आहे संघराज्य पद्धतीचा स्वीकार. बरोबर. पण भारतीय संघराज्याचं जे स्वरूप आहे ते जगातले इतर संघराज्य आहेत ना त्याच्यापेक्षा बरेच वेगळं आहे. म्हणजे संघराज्य पद्धती बऱ्याच देशांना ऍक्सेप्ट केली आहे, पण प्रत्येक देशाची संघराज्य पद्धती सेम आहे नाही. आणि आपल्या संघराज्याचं स्वरूप तर फारच वेगळं आहे. त्याच्यामुळे घटनातज्ञांनी काय केलंय? भारतीय संघराज्याच्या स्वरूपाबद्दल वेगवेगळ्या प्रकारची मतं व्यक्त केली, की बाबा भारतीय संघराज्याचं स्वरूप नक्की कसं आहे. आता काहींच्या मते काय आहे, की भारताची जी शासन पद्धती आहे ना, त्या शासन पद्धतीमध्ये संघराज्याची प्रमुख वैशिष्ट्ये आढळून येत आहेत, म्हणून भारत हे संघराज्यच आहे. काही जण असं म्हणतात. पण काही जण काय म्हणतात घटनातज्ञ, की भारतीय घटनेने प्रत्यक्षात एकात्म पद्धती स्वीकारली आहे आणि एकात्म पद्धती स्वीकारून तिला संघराज्याच्या चौकटीत बसवलंय. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये भारत संघराज्य नाही, तर कसं आहे? एकात्म आहे. ओके, क्लिअर. इतर काही जणांनी असं मत मांडलं आहे, की भारतीय घटना सर्वस्वी संघराज्यात्मक किंवा सर्वस्वी एकात्मक स्वरूपाची नाही, म्हणून भारताचं वर्णन अर्धसंघराज्य असं करता येईल. कसं करता येईल? अर्धसंघराज्य. म्हणजे पूर्णपणे संघराज्यात्मक पण नाहीये, पूर्णपणे एकात्मक पण नाहीये. मग तुम्ही काय म्हणणार? अर्धसंघराज्य. मग एक्झाम मध्ये तुम्हाला संघराज्यात्मक वैशिष्ट्य पण विचारली जातात, एकात्म स्वरूपाची वैशिष्ट्य सुद्धा विचारली जातात. बऱ्याच एक्झाम मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन आयोगाने विचारलेले सुद्धा आहेत. तर इथं आपण स्वरूप बघितलं. आता आपण बघूया संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्य. ही वैशिष्ट्य एक्झाम मध्ये विचारली जातात बरं का, बिलकुल विसरू नका. चला बघा, संघराज्य पद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये. ठीक आहे. इथं तुम्हाला पहिलं वैशिष्ट्य सांगितले, मी आधी लिहून घेते. अधिकाराची विभाग, लिखित आणि परिदृढ घटना, न्यायालयीन पुनरावलोकन, हे खूप महत्वाचं आहे बरं का. ही आहेत आपल्या संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्य. इथं तुम्हाला ना जवळ मला वाटते जास्त वैशिष्ट्य आहेत लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये, पण इथं तुम्हाला कमी दिलेली आहेत. तर लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये जे दिलेलं आहे ते तुम्हाला करायचं आहे, कारण का एवढे सफिशियंट नाहीयेत, पण आहे पुस्तकामध्ये. ओके. तर एकच मिनिट थांबा. बघ,
पहिल्यांदा तर तुम्ही काय करा माहिती का, संघराज्यामध्ये मी हे सगळं सांगितले बरं का, तरी पण आता तुम्हाला मी सांगते की संघराज्य पद्धतीमध्ये केंद्रीय सरकार, प्रादेशिक सरकार याच्यामध्ये काय असतं, संविधान अधिकाराची विभागणी करतं. बरोबर. अशी जर व्यवस्था असेल तर तिला काय म्हणतात, संघराज्य. थोडक्यात सांगते, जर लक्षात राहत नसेल तर लिहून घ्या. देशातील केंद्रीय सरकार, केंद्रीय सरकार म्हणजे केंद्राचं सरकार आणि प्रादेशिक प्रादेशिक सरकार, केंद्रीय सरकार आणि प्रादेशिक सरकार यांच्यामध्ये काय असते, विभागणी असते. विभाग. ठीक आहे. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, संघराज्य. ओके, क्लिअर. मग आपल्या संघराज्याचं स्वरूप कसं आहे हे तुम्हाला विचारलं जातं की एक्झाम मध्ये. आता तर तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन विचारले जातील पुढे आयोगाकडून. तर प्रमुख वैशिष्ट्य बघा, अधिकारांची विभागणी, जे मी तुम्हाला आता सांगितलं की संघराज्यामध्ये केंद्र सरकार आणि घटक राज्य यांच्यामध्ये असते अधिकारांची विभागणी. प्रत्येक शासन संस्था आपापल्या कार्यक्षेत्रात कशी असते, स्वतंत्र असते. संघराज्यामध्ये तुम्हाला लिखित आणि परिदृढ घटना मिळते. आपल्याकडे मिळते का, मिळते. केंद्र सरकार आणि घटक राज्य यांच्यातील अधिकार विभागणीला स्पष्ट स्वरूप येण्यासाठी संघराज्याची घटना लिखित असावी लागते. इथं क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला की संघराज्याची घटना लिखित का असावी लागते. बरोबर. तर केंद्र सरकार आणि घटक राज्य यांच्यातील अधिकार विभागणीला स्पष्ट स्वरूप येण्यासाठी संघराज्याची घटना लिखित असावी लागते. तसेच या अधिकार विभागणीत वारंवार फेरफार केले जाऊ नयेत. ही जी अधिकार विभागणी केली ना, केंद्रीय सरकार आणि प्रादेशिक सरकार याच्यामध्ये वारंवार फेरफार केले जाऊ नये याच्यासाठी घटना परिदृढ सुद्धा असावी लागते. अधिकार विभागणीच्या तरतुदीमध्ये वारंवार फेरफार जर केले तर काय होतं, घटक राज्याच्या अधिकाराचा संकोच होण्याचा संभव असतो. हे तिन्ही सेंटेन्स एकमेकांना कोरिलेट करा, कारण तुम्हाला इथं क्वेश्चन विधान आणि कारण मध्ये येऊ शकतो. विधान आणि कारण मध्ये येऊ शकतो, लक्षात ठेवा बरं का. तिसरा आहे न्यायालयीन पुनरावलोकन. केंद्र सरकार व घटक राज्य यांनी ठरवून दिलेल्या अधिकार क्षेत्राच्या आत राहूनच आपले कार्य करावे, अशी व्यवस्था संघराज्यात असते. घटनेनं जे ठरवून दिले ना तुम्हाला अधिकार क्षेत्र, तेवढ्या अधिकार क्षेत्राच्या आतच तुम्ही तुमचं कार्य करा. यापैकी कोणतेही शासन आपल्या अधिकार कक्षेचं उल्लंघन करणार नाही हे पाहण्याची जबाबदारी राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालयावर सोपवलेली असते. त्याकरता न्यायालयाला न्यायालयीन पुनरावलोकनाचा अधिकार असतो. याला पण स्टार करा, IMP करा, इम्पॉर्टंट करा. न्यायालयीन पुनरावलोकनाचा अधिकार किंवा न्यायालयीन पुनरावलोकन म्हणजे काय हे तुम्हाला एक्झाम मध्ये वारंवार आयोगाने विचारलेलं आहे. ठीक आहे. तर केंद्र सरकार व घटक राज्य यांनी ठरवून दिलेल्या अधिकार क्षेत्राच्या आत राहूनच कार्य करायचं. कोणतंही शासन अधिकार क्षेत्राचं उल्लंघन करणार नाही हे पाहायची जबाबदारी कोणाची, सुप्रीम कोर्टाची. बरोबर. आणि त्याच्यासाठी दिला आहे न्यायालयीन पुनरावलोकनाचा अधिकार. ही झाली 3 महत्वाची वैशिष्ट्य. याच्यानंतर तुम्हाला दिले भारतीय संघराज्याची आगळी वैशिष्ट्य. की संघराज्य तर म्हणताय तुम्ही, पण तुमच्या संघराज्यामध्ये एकात्म पद्धतीची वैशिष्ट्य दिसत आहेत, म्हणून आपण त्याला म्हणतो आगळी वैशिष्ट्य. बरोबर. तर संघराज्य पद्धतीची वरील 3 ठळक वैशिष्ट्य भारतीय शासन व्यवस्थेत आढळून येत असल्यामुळे आपण काय बोललो की भारत संघराज्य आहे. बरोबर. पण भारतीय संघराज्यात केंद्रीकरणाच्या प्रवृत्ती प्रबळ असल्याने ते एकात्म पद्धतीकडे झुकले असल्याचे पाहायला मिळते. आगळी वैशिष्ट्य का म्हणतोय आपण, भारतीय संघराज्यात केंद्रीकरणाच्या प्रवृत्ती कशा आहेत, प्रबळ आहेत, त्याच्यामुळे ते एकात्म पद्धतीकडे झुकले असल्याचं पाहायला मिळतं. ठीक आहे. भारतीय संघराज्याला स्वतःची काही खास आगळी वेगळी वैशिष्ट्य प्राप्त झाली. कोणती वैशिष्ट्य आहेत बघा, जी संघराज्य पद्धती दर्शवत नाहीत, ती एकात्म पद्धती दर्शवतात.
एकच घटना, आपल्या संपूर्ण देशासाठी एकच राज्यघटना आहे. इतर काही संघराज्याप्रमाणे भारतातील घटक राज्यांच्या स्वतंत्र किंवा वेगळ्या घटना नाहीत. बिलकुल नाही आहेत बरं का. म्हणजे जेव्हा तुम्ही संघराज्य म्हणता तेव्हा तिथं वेगवेगळ्या घटना असल्या पाहिजेत असं इथं कन्सिडर केलं जातं, पण नाहीयेत. मग नाहीयेत म्हणून आपण काय म्हणतो की हे तर एकात्म वैशिष्ट्य दर्शवतंय. बरोबर. बघा, संघराज्य पद्धतीत सामान्यतः दुहेरी नागरिकत्व मान्य केलेलं असतं, पण भारताच्या घटनेने मात्र एकेरी नागरिकत्व तत्वाचा स्वीकार केलाय. मग इथं संघराज्य कसं म्हणता तुम्ही? बरोबर. म्हणजे बघा, आपण काय म्हणतो, भारताचे नागरिक. आपण म्हणतो का भारताचा आणि महाराष्ट्राचा नागरिक आहे मी, असं म्हणत नाही आपण, भारताचे नागरिक. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. पुढे दिलेलं आहे की केंद्राला मिळालेले व्यापक अधिकार. आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. संघराज्य पद्धतीमध्ये असं वैशिष्ट्य दिसतच नाही. बरोबर. बघा, भारतीय राज्यघटनेनं काय केलंय, केंद्र सरकार आणि घटक राज्य यांच्यात अधिकारांची विभागणी तर केली आहे संघराज्य म्हणून. बरोबर. पण असं जरी असलं तरी या विभागणीमध्ये केंद्र सरकारला झुकतं माप मिळालेलं आहे. केंद्र सरकारला काय मिळालंय? झुकतं माप मिळालेलं आहे. मग जर केंद्र सरकारला झुकतं माप मिळालं असेल तर तुम्ही कसं म्हणू शकता हे संघराज्य आहे म्हणून? म्हणू शकता का? नाही म्हणू शकत. लक्षात घ्या. केंद्र सूची, केंद्र सूची, राज्य सूची, सूची आणि समवर्ती सूची. ठीक आहे. आता इथं तुम्हाला या सगळ्या सूची वाचून घ्यायच्या आहेत. तुम्हाला विषय दिले जातात, 4 विषय दिले जातात. 3 विषय एका सूचीतले असतात, सूचीमधले असतात, एक ऑड असतो. तर केंद्र सूचीमधल्या विषयाची संख्या 98. हे सारखं चेंज होते बरं का. राज्य सूचीमध्ये सारखं म्हणजे थोडेफार चेंजेस झालेले आहेत त्याच्यामध्ये. राज्य सूची 59, म्हणजे सुरुवातीला किती होते, आता किती आहेत, अशा प्रकारे. पण बहुतेक महत्वाच्या विषयांचा समावेश कुठं आहे? केंद्र सूचीतच आहे. बरोबर. सेंटरची सूची. राज्य सूचीतील एखाद्या विषयावर संसदेनं कायदा करणं आवश्यक आहे. आता राज्यांची सूची आहे ही, पण एखाद्या विषयावर संसदेनं कायदा करणं आवश्यक आहे. असा ठराव कोण करणार? राज्यसभा करणार. जर राज्यसभेने असा ठराव 2/3 बहुमतानं संमत केला असेल तर संसद काय करते? या राज्य सूचीमधल्या विषयावर सुद्धा कायदा करू शकते. बरोबर. पण कधी? राज्यसभा 2/3 बहुमत ठराव. समवर्ती सूचीतील विषयांवर 52 विषय कायदा करण्याचा अधिकार संसद व घटक राज्यांची कायदे मंडळे या दोघांनाही मिळाला असला तरी एखाद्या विषयावर जर दोघांनी कायदा केला तर आपल्याला माहितीये कोणाचा कायदा प्रमाण असतो? संसदेचा कायदा प्रमाण मानला जातो. कुणाचा कायदा? संसदेचा. बरोबर. लक्षात ठेवा. मग हे सगळं काय आहे? ही सगळी वैशिष्ट्ये बघता तुम्ही म्हणू शकता का की संघराज्याची वैशिष्ट्ये दिसतात ना, एकात्म दिसतात. बरोबर. शेषाधिकार केंद्राकडे. भारतीय घटनेने जे शिल्लक राहिलेले अधिकार आहेत ना ते कुणाकडे सोपवलेत? अधिकारांची विभागणी केली, मान्य आहे, पण काही अधिकार शिल्लक पण राहिलेत. म्हणजे शिल्लक राहिलेले अधिकार आहेत ते सेंटरकडे दिलेले आहेत. याचा अर्थ असा की जे विषय कोणत्याही सूचीत समाविष्ट नाहीत अशा विषयांवर, म्हणजे उर्वरित विषयांवर कायदे करण्याचे अधिकार केंद्रालाच आहेत. ओके, क्लिअर. तर हे आपल्याला काय करायचंय? व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. मग असं नसलं पाहिजे ना संघराज्यामध्ये, पण असं आहे म्हणून आपण याला आगळी वेगळी वैशिष्ट्ये असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे केंद्र सरकारचं प्राबल्य. शब्द बघा. आपल्या घटनेने घटक राज्यांची पुनर्रचना करणं, याला 1 नंबर देऊ. नव्या राज्यांची निर्मिती करणं, याला 2 नंबर देऊ. राज्यांची नावं 3 नंबर. सीमा बदलणे 4 नंबर. हे सगळे अधिकार कुणाला दिले? संसदेला दिलेले आहेत. जस्ट 1 मिनिट थांबा.
चला बघा, तर इथं काय दिलेलं आहे, तर हे सगळे जे अधिकार आहेत ना, तर हे सगळे अधिकार आपण बघतोय की संसदेला दिलेले आहेत, बरोबर. तर केंद्र सरकार राज्य सरकारांना सूचना देऊ शकतं का? देऊ शकतं. राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात, बरोबर आहे. हे आपल्याला माहिती आहे. राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. ओके. घटनेचं कलम 356 अन्वये आपण काय म्हणतो? विशिष्ट परिस्थितीत राष्ट्रपती घटक राज्याचे सरकार बरखास्त पण करू शकतात. हे जे सगळं तुम्हाला दिसतंय ना, मग हे संघराज्याची वैशिष्ट्य आपल्याला वाटतायत का? नाही, वेगळी वैशिष्ट्य वाटतात किंवा एकात्मतेकडे झुकणारी वाटतात असं पण तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. आणि शेवटचा पॉइंट म्हणजे राज्यकारभारामध्ये केंद्र सरकारचं प्राबल्य. मग तुम्ही कसं म्हणू शकता की हे संघराज्य आहे म्हणून? दोन्हीचं प्राबल्य पाहिजे की नाही, बरोबर. आणीबाणीच्या परिस्थितीत एकात्म पद्धती. आणीबाणी टॉपिक बद्दल मी तुम्हाला काल भरपूर इन्फॉर्मेशन दिली. जेव्हा आणीबाणी लागते किंवा आणीबाणीची परिस्थिती असते तेव्हा भारतीय संघराज्याचे रूपांतर एकात्म पद्धतीमध्ये होतं. त्या काळात केंद्र सरकार राज्य कारभाराच्या कोणत्याही प्रश्नाबाबत राज्य सरकारांना आदेश देऊ शकतं. तसेच संसद राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. थोडक्यात आणीबाणीच्या काळात राज्य सरकारांचा कारभार जो आहे तो कुणाच्या मर्जीनुसार चालतो? केंद्र सरकारच्या मर्जीनुसारच चालतो. मग जेव्हा केंद्र सरकारच्या मर्जीनुसार चालतो तेव्हा तिथं आपण म्हणू शकत नाही की हे संघराज्य आहे म्हणून. ओके, समजते का बघा. पण हे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये फक्त होते, म्हणून आपण याला काय म्हणतोय? आगळी वेगळी वैशिष्ट्ये असं आपण म्हणतोय. पुढचा पॉइंट बघा. पुढचा पॉइंट तुम्हाला इथे दिलेला आहे की भारतीय संघराज्याच्या वरील वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपामुळे ही जी सगळी वैशिष्ट्य बघितली ना, कोणती वैशिष्ट्य बघा? एकच घटना, एकेरी नागरिकत्व, केंद्राला मिळालेले व्यापक अधिकार, शेषाधिकार केंद्राकडे, केंद्र सरकारचं प्राबल्य आणि आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये एकात्म पद्धती. ही सगळी वैशिष्ट्य भारतीय संघराज्यात दिसतायत म्हणून टीका केली जाते की भारतीय संघराज्य हे एकात्म पद्धतीकडे झुकलेलं आहे. काही घटनातज्ञांनी काय म्हटलंय की जी भारताची राज्यघटना आहे ना, सांगाडा आहे संघराज्यात्मक, आत्मा आहे एकात्म स्वरूपाचा. सांगाडा संघराज्यात्मक, आत्मा मात्र एकात्म आहे. म्हणजे एकात्म पद्धती आणि संघराज्य पद्धती यांचं मिश्रण तुम्हाला भारताच्या राज्यघटनेमध्ये दिसून येतं. क्वेश्चन काय येतात मी पुन्हा एकदा सांगते. तुम्हाला एकात्म पद्धतीची वैशिष्ट्य पण विचारू शकतात, संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्य सुद्धा विचारू शकतात. फॉर एक्झाम्पल, एकेरी नागरिकत्व हे कसलं वैशिष्ट्य आहे? एकात्म आहे का संघराज्यात्मक आहे? लिखित राज्यघटना, असं तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आता इथं काय दिले बघा बॉक्समध्ये? काँग्रेसेतर पक्षाचे पहिले पंतप्रधान म्हणून मार्च 1977 मध्ये सत्तारूढ झालेल्या मोरारजी देसाई यांचा उल्लेख. तर असे थोडेसे जीके टाईप क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतात. लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये खूप सारं कंटेंट दिले आपल्याला. ठीक आहे. तर आजचं हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, ते जर मध्ये मध्ये पॉइंट्स म्हणून येत असतील तर डेफिनेटली मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे सगळी. लवकरच एक उद्या किंवा परवा आपले लाईव्ह लेक्चर चालू होतील. रेकॉर्डेड लेक्चर मध्ये तुम्हाला डायरेक्ट मला डाऊट विचारता येत नाही, पण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही डाऊट मला विचारू शकता. तर लेक्चर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. गुड नाईट, टेक केअर.